मीन्स काय कदाचित माइट मीन्स कदाचित फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस माइट प्लस वन प्लस ऑब्जेक्ट सेंटेंस बघूया आय माइट गो टू पुणे कदाचित पुण्याला जाईल मी कदाचित पुण्याला जाईल निगेटिव्ह आय माइट नॉट गो टू पुणे मी पुण्याला कदाचित जाऊ शकणार नाही कदाचित पुण्याला जाऊ शकणार नाही अफर्मेटिव्ह माइट आय गो टू पुणे मी पुण्याला जाऊ शकेल का कदाचित मी पुण्याला जाऊ शकेल का तर माइट जेव्हा असते when we are not sure with action person thing something याच्याबद्दल जेव्हा आपण शुअर नसतो एखाद्या वस्तू म्हणजे करण्याबद्दल जी ॲक्शन आपल्याला करायची ज्या ॲक्शनबद्दल आपण शुअर नसतो जसं की आपल्याला स्कूलमध्ये जायचं आहे पण 100% शुअर नाही आहे तेव्हा आपण काय यूज करतो माइटचा यूज करू शकतो निगेटिव्ह सॉरी नेक्स्ट सेंटेन्स काय आय माइट सी यू टुमारो मी उद्या तुला भेटेल आपण उद्या भेटूया निगेटिव्ह आय माइट नॉट सी यू टुमारो उद्या आपण कदाचित भेटू शकणार नाही इंटरगेटिव्ह माइट आय सी यू टुमारो कदाचित मला उद्या तुला भेटता येईल माइट कदाचित केलं असेल माइट कदाचित केलं असेल फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस माइट प्लस प्लस ऑब्जेक्ट ते काय यूज केले तिथे यूज केले सेंटेन्स होऊया अफर्मेटिव्ह ही माइट हॅव विजिट टू हिम तो त्याला कदाचित भेटला असेल निगेटिव्ह ही माइट नॉट हॅव विजिट टू हिम तो कदाचित त्याला भेटलेला नसेल इंट्रोगेटिव्ह माइट ही हॅव विजिट टू हिम तो त्याला कदाचित भेटलेला असेल का नेक्स्ट सेंटेन्स शी माइट हॅव बॉट अ कार तिने कार घेतलेली असेल म्हणजे 100% शुअर नाही पण तिने घेतलेली असेल 100% काही माहिती नाही निगेटिव्ह शी माइट नॉट हॅव बॉट अ कार तिने कार घेतलेली नसेल बहुतेक तिने कार नसेल घेतलेली म्हणजे 100% शुअर नाही आहे की कन्फर्म नाही आहे की तिने कार घेतली किंवा नाही घेतली पण कदाचित तिने कार घेतलेली नसेल इंट्रोगेटिव्ह माइट शी हॅव बॉट अ कार तिने कार घेतलेली असेल का कदाचित तिने कार घेतलेली असेल का